नमस्कार मित्रांनो, केशव दरोडे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे. तत्पूर्वी आपण जर का माझ्या चॅनलला नवीन असाल, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून शिक्षक भरती TET CTTच्या संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण अशा अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी या चॅनलमार्फत करतो आहे. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, आजचा विषय आहे आपला शिक्षक अभियंता बुद्धिमत्ता चाचणी 2025 च्या संदर्भामध्ये. शिक्षक अभियंता बुद्धिमत्ता चाचणी 2025 या परीक्षेमध्ये D.Ed. B.Ed. अपियर विद्यार्थ्यांना सुद्धा संधी दिली होती, परंतु त्यांना विहित वेळेमध्ये जे काही आपलं गुणपत्रक त्या ठिकाणी सादर करायचं होतं आणि परिषदेने त्यांना मुदतवाढसुद्धा दिली आणि त्या मुदतीत सुद्धा ते त्या ठिकाणी आपला जो काही निकाल आहे गुणपत्रक त्या ठिकाणी सादर न करू शकल्यामुळे साधारणतः 2207 उमेदवारांचा त्या ठिकाणी जो निकाल आहे शिक्षक अभियंता बुद्धिमत्ता चाचणीचा तो त्यांचा त्या ठिकाणी रद्द करण्यात आलेला आहे. हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी एकंदरीतच आपल्यापर्यंत माहिती पोहोचवत आहे. व्हिडिओ आपल्याला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. इथेच थांबतो. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, केशव दरोडे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे. तत्पूर्वी आपण जर का माझ्या चॅनलला नवीन असाल, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून शिक्षक भरती TET CTTच्या संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण अशा अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी या चॅनलमार्फत करतो आहे. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, आजचा विषय आहे आपला शिक्षक अभियंता बुद्धिमत्ता चाचणी 2025 च्या संदर्भामध्ये. शिक्षक अभियंता बुद्धिमत्ता चाचणी 2025 या परीक्षेमध्ये D.Ed. B.Ed. अपियर विद्यार्थ्यांना सुद्धा संधी दिली होती, परंतु त्यांना विहित वेळेमध्ये जे काही आपलं गुणपत्रक त्या ठिकाणी सादर करायचं होतं आणि परिषदेने त्यांना मुदतवाढसुद्धा दिली आणि त्या मुदतीत सुद्धा ते त्या ठिकाणी आपला जो काही निकाल आहे गुणपत्रक त्या ठिकाणी सादर न करू शकल्यामुळे साधारणतः 2207 उमेदवारांचा त्या ठिकाणी जो निकाल आहे शिक्षक अभियंता बुद्धिमत्ता चाचणीचा तो त्यांचा त्या ठिकाणी रद्द करण्यात आलेला आहे. हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी एकंदरीतच आपल्यापर्यंत माहिती पोहोचवतो.